म्हणजे सोयाबीन पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर ते म्हणजे तण आहे. कारण की तण जे आहे ते पिकासोबत जे आहे ते पाण्यासाठी, अन्नद्रव्यासाठी, सूर्यप्रकाशासाठी जे आहे ते स्पर्धा करतात. त्याच्यामुळे होतं काय की आपलं ओव्हरऑल जे उत्पादनाचा प्लॅन असतो तर ते परिपूर्ण होत नाही आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते. मग याला प्रभावी पर्याय काय? कारण की सध्या जर जे काही लेबरचे जे शॉर्टेज आहे मार्केटमध्ये त्याचा जर विचार केला तर याला प्रभावी नियंत्रणासाठी आपल्याला एकच पर्याय उरतो, तो म्हणजे रासायनिक तण नियंत्रणाचा. तर रासायनिक तणनाशकाबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये दोन प्रकारचे तणनाशक येतात सोयाबीनमध्ये, उगवणी पूर्वीचे आणि उगवण झाल्याच्या नंतरचे, उगवणी पश्चातचे. तर उगवणी पूर्वमध्ये सर्वात चांगले प्रोडक्ट आणि ज्याचा रिझल्ट एकदम प्रभावी आहे असं जर 3-4 प्रोडक्ट बद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जे पहिला प्रोडक्ट येतो तो म्हणजे कोर्टेवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म किंवा टाटा कंपनीचं मार्क किंवा धानुका कंपनीचं दबोच. याचा डोस किती आहे? 12.4 ग्राम प्रति एकरीसाठी. आणि प्रति एकरीसाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे 150 लिटर पासून तर 200 लिटर पर्यंत पाणी घ्यायचं आहे. आता दुसरा जो प्रोडक्ट येतो तो म्हणजे FMC कंपनीचा ऑथॉरिटी नेक्स्ट. याचा वापर किती करायचा आहे तर 1 किलो करायचा आहे प्रति एकरीसाठी. आता तिसरा प्रोडक्ट येतो तो म्हणजे सुमिटोमो कंपनीचा सुमिमॅक्स. याचा डोस किती आहे? 80 ml पासून तर 100 ml पर्यंत आहे. आता चौथा जो प्रोडक्ट येतो त्याच्यामध्ये तो म्हणजे UPL कंपनीचं आमिकर 800 ml प्रति एकरीसाठी. तर हे सर्वात उत्कृष्ट उगवणी पूर्वीचे तणनाशक झाले. आता दुसरा मार्ग जो उरतो आपल्याकडे ते म्हणजे ज्यावेळेस उभ्या पिकामध्ये आपल्याला तणनाशक मारायचं आहे तर त्याच्यामध्ये जर सर्वात उत्कृष्ट 3-4 प्रोडक्ट सांगायचं झालं तर पहिला जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे BSF कंपनीचा ओडिशी आहे. दुसरा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे आदामा कंपनीचा साकेत आहे. तिसरा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे सिजेंटा कंपनीचा फ्युजीप्लेक्स आहे. चौथा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे UPL कंपनीचा आयरिश किंवा लगान. तर हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्ही जर 2-3 वर्ष अगोदरचा जर विचार केला तर प्रभावी रासायनिक तण नियंत्रण कोणते होते सोयाबीनमध्ये तर एक परसूट आणि टर्गा सुपर हे दोन्ही कंबाईन करून मारावं लागायचं. तर त्याच्यामध्ये इमिझाथायपर प्लस क्युझोलोफॉपिथिल हे दोन्ही कंबाईन करून मारलं तर आजच्या काळामध्ये सुद्धा जे आहे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये काही ठराविक तण असतात तर त्याचं प्रमाण वाढून जे आहे ते आपण वापर करू शकतो. तर हे सोयाबीनमधले सर्वात उत्कृष्ट आणि प्रभावी तण नियंत्रणासाठीचे मार्ग होते. तर म्हणजे सोयाबीन पिकामधले सगळ्यात प्रभावी तण नियंत्रणाचे जे आहे ते तुम्हाला मी प्रोडक्ट सांगितलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या एरियामध्ये पाठीमागच्या काही वर्षापासून कोणते प्रोडक्ट वापरताय आणि त्याचे रिझल्ट सर्वात उत्कृष्ट आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.